मी व्यक्तीला काही बोललेलं नाही. मी त्यांच्या संस्कृती आणि त्यांचं जे हे आहे त्याच्याविरुद्ध बोललो. मी व्यक्तीचं कुठलंही नाव घेतलेलं नाही. तुम्ही हरामखोर प्रवृत्तीच्या प्रवृत्ती म्हणला, पण ते म्हणताना एखाद्या व्यक्तीसमोर डोळ्यासमोर ठेवून म्हणल्यामुळं ते प्रवृत्ती म्हटलं. ती कुणाची प्रवृत्ती याचा आवाज आल्यामुळं ते हे हा झालं. विषय कुठून आला? मला इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माझ्या मित्रांनी मला विचारलं की सुप्रिया सुळे पुण्याच्या सभेत गेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की एका भगिनी धाडसानं पुढं आली, खरे आली नाही. मग म्हणजे ही पाळी कुणी आणली? ही पाळी ज्या आणलेली आहे त्या हरामखोर प्रवृत्तीमुळं ती आलेली आहे असं म्हटलं. प्रवृत्तीचा विषय केलेला आहे. विरोधकाला तुरुंगात घालायचं, त्याच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा आणि मगच आपण राजकारणामध्ये यशस्वी शकतो, ही प्रवृत्ती वाईट आहे. यावर तुम्ही वाचून दिलं पाहिजे. ते राहिलं बाजूलाच आणि तुम्ही निर्दोष व्यक्तिमत्वाला उगाच विनाकारण धरलंय.